वा 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 सनीदा एक नंबर एक नंबर. अहो नेम सुधारला की तुमचा. आपला नेम बिघडलाच कधी होता. हा हे बी कराय म्हणा. हा मारा मारा. हा हा ओके. हा हा चॉकलेटी. ते सनीदा ते दुबईवरनं आलायचा नुसतं फिरताय सर. काम नका काहीच करत नाही. काही विचार का तुमचा. जेवढं करायचं तेवढं केलंय. आपलं सगळं सेट आहे आता. हा म्हणजे काम धंदा करायची गरज नाही म्हणा की. नाही काम करणार पण दुबईचा पार्टनर. हा आपण नुसती देखरेख करायची यालाच बिझनेस म्हणतात मर्द. पण तरी बी सनीदा हे बघ आता नंदिता सुतासारखी सरळ झाल्या. माझा बिझनेस सेट आहे. पैशाचं काय टेन्शन नाही. म्हणून तुम्ही गोदाकाकडे आणि राणादाकडे राहायला आलाय म्हणा की. हा आता कसं आयुष्य सुखात चाललंय की नाही. का आयुष्यभर नुसती कामच करत बसू मी. होय हे बघ आता मस्त निवांत राहायचं आणि नेमबाजीवर ध्यान द्यायचं. हं. रातच्याला कार्यक्रम आटपून तांबडा पांढरा वारपायचा बघ. हं. आजवर लई काम करून माझं स्वतःच असं काय ते करून धावलंय मी. तर जरा मजा करू दे की मर्दा. अहो मजा करा तुम्ही. मी काय नाही म्हणत नाही पण दिवस लय बदलले तो. हे स्वतःच्या पायावर उभं राहून धावलंय मी. कुणाच्या 2 पैशाचा मोहताज नाही आहे. आता कशाला ताप करून घेऊ उगाच. अहो तरी बी आणि तू बी ताप करून घेऊ नकोस कळलं ना. काम कर. ठेव खाली ते डबा. डबा खाली ठेव. अहो कशाला. खाली ठेव म्हटलं ना. हे धर. अहो मी बस इथं. अहो मला मी बस खाली बस. अहो तुमची खुर्ची आहे. मी म्हंटल ना बस बस खाली. अहो सनीदा बस. हे काय करू. धर. मला जमत नाही सनीदा. जमत तू नेम लाव. अहो हे कसं नेम लाव तू. लाव ना तर देतो बाई. लाव. हा लावतो. हा. हा हा हे बघा. गावच्या चौकशा लई प्रश्न येतो आयुष्यात. लाव नेम. हा अहो ते घुमी सोड की मग. सोड की सोड की. वा 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 हे बरं आहे हे बरं आहे. तिथं गिरणीचा पट्टा बसवायला ना झालाय आणि इथं नेमबाजी करत बसलाय. आणि काय सूरज तू तुम्ही त्याला शिकवा लागलायस. गाफील राहण्याची सवयच आहे सूरजला पहिल्यापासून. हे पप्प्या तोंड सांभाळून बोलायचं नाही तर थोबाडाचं नक्षात बदलून टाकीन तुझ्या. बदल. थांब 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 सूरज सूरज थांब. बदल बाबा काय बदलायच ते बदल. पण त्या रानानं आणि त्या भानकुदळ जिजानं तुझ्या बायकोचा थोबड्याचं काय केलं ते बघ आता. आधी म्हणजे अरे वहिनी साहेबांची लय छळ छावणी मांडायची जाणं. मला तर वाटते की नाही त्या जिजाला रानाचा सपोर्ट आहे. तुला सांगतो सूरज अरे वहिनी साहेबांचा जेव्हा चेहरा बघितला का नाही मी तेव्हा रडूच कोसळलं र मला. ए उगाच काय बी भकू नका तुम्ही. अरे नाही 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 मी खरं तेच सांगलोय बाबा. तुझ्या बायकोला की नाही पाणी भरायला लावलं सगळ्या गावासमोर. तिला नदीवर जाऊन धुणं धुवायला लावलं. अख्ख्या गावाचं धुणं धुतलं रे तुझ्या बायकोनं. आणि वरनं तोंडावर बी पाडलं त्याची जाणं. हा होय अरे एवढंच नाही आता समधी घरची कामं बी करायला लावल्या जिजा वहिनी साहेबांनी. होय होय. त्या जिजाची ही हिंमत. तिची कुठली एवढी हिंमत. नाही नाही अजिबात तिची हिंमत नाही. तुझा भाऊ आहे की नाही राणा त्याच्या जीवावर एवढ्या उड्या मारायला लागल्या ती. काय तर म्हणा परीक्षा घेणार आहे म्हणा बापू ती. हा परीक्षा घेणार आहे आणि त्यात नापास जर झाली की नाही डायरेक्ट दुबईचं तिकीट काढून देणार तुझ्या बायकोला अशी धमकी दिल्याची जाणं. होय होय. अरे पप्प्या मला काय वाटते माहितीये काय सूरजला आणि वहिनी साहेबांना गावातनं हाकलून द्यायचा की नाही डाव असणार आहे या रानाचा आणि जिजाचा. काय सांगतोय. हो बापू देवानं तोंड दिलंय म्हणून तोंडाचा पट्टा चालू नका. नाही मी काय म्हणतो तुम्हा दोघांनी डोळा आहेत की नाही स्वतःच्या डोळ्यानं बघा चला. आमचं कशाला ऐकतायसा. वय अरे बाबानो मी माझ्या डोळ्यानं बघितलं रे माझ्या कानानं ऐकले. हे जर का खरं असेल तर रानादानं काय बरोबर करायला नाही बघ. हो सनीदा डोसक्याचा राग घालून घेऊ नका. काय राणा आणि जिजाच्या नादाला लागलं की रागच होणार. अजिबात नाही. सन्निधा म्हणतात मला. हा 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 कुठे आहे ती जिजा.
ते तुझा कब्जा केलेल्या जमिनीवर त्या जिजाचं काय खरं नाही आता. हो सनीदा, हो सनीदा, हो थांबा मी आलो सनीदा. इकडे इकडे तू कुठे झालं गिरणीचा पट्टा चालू गिरणीचा पट्टा चालू कर रे बाबा जा रे बाबा बापू बापू काम झालेलं आहे आता जिजा बोजा बिस्तरा गुंडाळून जात्यात चला चला लवकर चला सूरज हे सूरज ताईसाब चंदी जरा छत्री धर ग. ताईसाब ताईसाब अहो ऐका की ते बघा तिकडे कवळं गवत दिसतंय ते बघा. चंदे उगा उंटावर शाळा हाकू नका. तुला एवढं वाटतं तर जा पुढं हुडक तिलाकडं. ताईसाब अहो हुडकली असती हो तिची जाय का नाही इकडं कुठं तर लपून बघत बसली असेल. परतीनं बघितलं का नाही तर तुम्हाला डबल कामाला लावल. शिक्षा तुम्हाला बंद कर. मला नाही त्या जिजाला तर आम्ही नाही सोडणार बघ. संदे नुसतं जाऊ नको समजनी. जा पुढे होऊन गे जा पुढे घे ते. साहेब ते बघा पुढे जिजा आहे का हो? नंतर वाटतंय जिजाच आहे. चला उडका उडका पट 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 घ्या लाकडे घ्या. हा माझी तर भीती बी वाटते ग. इधर टाका की तिकडं तिकडे टाका. हा चला इकडे आहे का बघा. बंद कर बंद कर बंद कर तुझं. उगाच वाच 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 बोलायली आहेस मगासपासून. ही पकड नाही हाणत तुला पकड. एवढा लाडा कोडात रुबाबात वाढलेल्या माझ्या ताईसाब त्या जिजानं पार कामाला लावलंय बघा. तुला एवढं वाटतंय काय हा घे ही लाकड घे ही पण घे. अहो ताईसाब तुम्ही टाका की शिक्षा तुम्हाला मिळाली. बास तामासी नाही होत ही सगळं. जरा नीट करा की हो काम. उठा ताईसाब उठा. जरा बी नीट काम करता येणार. उठा संदे वाचा 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 बोलू नकोस. आई ग मम्मी बघू बघू बघ कोण लागतं आमासरी. हे घ्या छत्री धरा. नाही नाही काय बी नाही. गेला 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 गेला. हे घ्या हळू हळू अजून गवत बी काढायचं ना आपले. ते बघा तिकडे हाय गवत. चला 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 पुढे चला. कुठे दिसते तुला. ते बघा तिकडे हाय. चला हे बघा हे दिसतंय हा मासली. लय शानपणा करू नकोस. ऐ ग हळू कसं कापतात ग. तसंच काय तर कापते. कापा हा करा 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 बिंदास करा. हा कापा कापा तिकडे टाका एका साईडला नंतर बांधा. तुटू तरी दे. हा हे बघ टाका. किती लागल ग गवत चंदे. म्हणू किती खात्या काय माहिती. ग लय गरम व्हायला मसली. अगं इकडं सूर्य आहे. बस बाई. अहो ताईसाब करा की पाटपाट चला की घरला. बस बाई चंदे. एवढं बस काय
बसून काय बस चला. अहो एक नाही, डबल गाठ बांधा. चंदे तुझी जीभ लय वाचा वाचा करायला लागल्या. नाही अहो तसं हळू हळू हळू. झालं बाई सगळं. चला ते त्या हातात घ्या, अजून लाकडं बी घ्यायचे. तुला नाही माहितीये काय? छत्री दर्गा गुमान डोस केवढे मम्मी. आता ती दे दे चंदे. ताईसाहेब शिक्षा तुम्हाला मिळाली मला नाही. चला इकडून जाऊ. ऐक पाय दुखतोय लय. हळू हा पुढे बघा. इकडून चला इकडून. वहिनी आजचा दिवस लय गोड केलाय बघा तुम्ही. अहो दिवाळीच्या आधीच दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटाले मला. हा मी काही नाही केलं भाऊजी. सगळी जाऊबाईंच्या कर्माची फळ आहेत. वय पण तुम्हाला आता सावध राहायला पाहिजे बघा वहिनी. जखमी नागिन कशी चवताळते का नाही तसं ही वहिनी साहेब चवताळणार बघा. तुम्ही काही काळजी करू नका. जर का त्यांनी फणा काढला तर तो ठेचायचा कसा हे जिजाला चांगलंच माहित आहे. वय पैसा हळू चला. हे बघा पुढे हळू हळू हळू. चंदे हे बघा पुढे आहे ना. अंग दुखायला ग आमचं. अगं मस्ती दिसलं असं दाखव की खाली. हे बघा बघा नीट नीट. हे बघा टॉर्च दाखव द्या. हे बघा या पुढे या पुढे या. हळू आ नाही तर अजून काटा रुतायचं ओ पायात. हळू हळू जायचं. चंदे काय दमलोय बघा आम्ही. समजा अंग दुखायला लागले आमचं. झालं काय? झालंय ते दिसत नाही काय? ते कळलंच की आता. एक काम कर, तो चारा उचल आणि मनूपाशी टाक. म्या मनू आणि म्या म्या काय करायला लागलीस गा? ताईसा दमल्यात नव तुझ्या. टाक चारा. हे बघ आता जर का म्हणून चारा खाल्ला तर ठीक आहे, नाहीतर पुण्यांदा आणायला जायला लागल. परत पाला आणायला लागलं तर. संदे खाल तिला चारा, नाही ते प्रश्न विचारू नकोस. ए म्हणू बाई खातो चारा. घे घे बाई. वाचला. लाकडं तशी वाळकी नाही वाटत, पण ठीक आहे घेतो मी सांभाळून. आता कळलं साध्या माणसाचं जगणं किती अवघड असतंय ते. आधीच अवघड आणि त्यात अजून कशाला अवघड करायला लागली बाई तू. लोकांची टमाटर काय फोडती, वाळक काय फेकून देती. गायकवाडांच्या घराण्याला शोभतय काय हे? झालं नव्हतं तर सोडू गुळ. सोडाची भाषा तुला माहितीये, मला नाही. माझ्या वाकड्यात गेली तू, माझा हक्काचा झोपडा पेटवाय निघाली तू, आणि सूड मी घेतोय वय. मी तर तुला साध्या माणसात बी किती ताकद असते ते दावलं. आता पुण्यांदा जर का माझ्या वाट्याला गेलीस का नाही तर बघच. आता तुला कामाला लावलंय
पण पुढच्या टायमाला काम करायच्या लायकीची बी उरणार नाही. ए बाद झालं, लय ऐकलं तुझं आता. तुला तर आता जिजाच्या नादाला लागतीस व्हय? आता जावतो तुला इंग. काय म्हणली मम्मी? जिजाची इंग घ्यायला लागलीस व्हय तू? हे जिजा. बघितलंस सूरज, बघितलंस काय तुझ्या बायकोवर मानला ह्या जिजानं. अरे वहिनी साहेबांनी केवढा मोठा मान आहे गावात, त्याचं काय हाय काय बघ की या जिजाला. कुणाचा मान राखायचा कुणाचा नाही ते जिजाला बराबर समजताय. तू पहिला हात सोड नंदी त्याचा, नाही तर हात तोडून हातात देईन मी. घे चल. लागलं नाही ना? लय लागलं आमसनी. ए लई झाला तुझा आता. तुझं थोबड वहिनीसारखं दिसतंय म्हणून गप्प बसलो होतो, पण आता परत जर माझ्या बायको संगड असं वागलीस तर तू बाई हे विसरून जाईन मी. अगं तुझ्या झोपड्याला काय अख्ख्या मळ्याला आग लावीन. बस बोंबलत. माझी बायको माझा जीव आहे, आणि जर तिच्यावर हात उचललास म्हणजे माझ्यावर हात उचललास. आणि माझ्यावर हात उचलला तर मी डायरेक्ट बंदूक उचलतोय. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. ध्यानात ठेव. जिजा होय ग. काय दातखिळी बसली काय? संपली 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 तुझी दादागिरी संपली. आता नीट ध्यानात ठेवायचं, त्यो सूरज हाय गावचा दादा, रानादा नाही मुळमुळीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरला कार करतोय त्यो. आलं असेल तुझ्या लक्षात आता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या याराचा रानाचा भाऊ आहे त्यो. पप्प्या ए आवाज आता खाली ठेवायचा. तुझी दादागिरी आता सपल्यात जमाय. तुझं या गावातलं दिवस आता सपलंय म्हणून समज. मला संपवायची स्वप्न बघणाऱ्यांनी कसं खपवायचं ते मला चांगलं ठाव आहे. एकलं माहितीये तुला. अरे सनीराच्या पुढे मूग घेऊन ग बसली होतीस तू, आणि आता आमच्यावर बाब होती वय. हे बघ, रानाच्या जोरावर उड्या मारू नगस, काय उपयोग होणार नाही. सनीदा रानाचा भाऊ आहे, आणि सनीदा म्हणल ते राणा ऐकणार आहे. तुम्ही किती बी उड्या मारा बाणगुळांनो, पण जिजा तिचं काम पूर्ण करूनच सोडणार. काम कसलं काम? हाय एक काम. तुझ्यासारख्या रंग बदलू सरड्यासनी सांगत नसतोय मी. तू जा तुझ्या वाटेनं. उगाच जर का मध्ये चोच मारा लागलास का नाही तर चोच नाही अक्का तुलाच उभा चिरण. सरडा नाही ग, झुरळ आहे मी, झुरळ. मी उडायला सतत तयारच असते, मला किती बी याचा. आणि तू आता काय केलेस माहितीये काय? नागिनीच्या शेपटावर पाय दिलायस. मान वहिनी साहेब तुला डसणार म्हणजे डसणार. बरकत दादा, हा सांगा या झुरळासनी नागिनीचा फणा कसा ठेचायचा चांगलं ठाव आहे जिजाला.